पण आता तुम्ही ब्युटी पार्लरचं ट्रेनिंग कोर्स घेता बरोबर? हो हो खाण्यामधूनही आपली त्वचा जपली जाते ना? हो खूप मग अशा काय टिप्स आहेत की ज्या खाण्यातून आम्हाला मिळाल्या खूप तर असतात. आमची स्किन छान ग्लो करेल नो? हो हा. सगळ्यात महत्वाचा एक प्रॉब्लेम असतो, मानेला काळं झालेलं असतं. चेन किंवा मंगळसूत्र घातल्यानंतर बरेच जण क्लायंट येतात तुमच्या डेफिनेटली नसणार आहे, पण मी सांगते की बरेच क्लायंट येतात की मॅडम मान आमची डार्क आहे किंवा टॅन काही झाली आहे, आहे. टॅन झालेली आहे. तर त्याच्यासाठी इतका सोपा उपाय आहे. काय? आपला बटाटा जो असतो तो किसतो आपण बटाट्याची खिचडी करताना किंवा हे करताना, आणि त्याचं जे पाणी असतं ते आपण फेकून देतो सगळं. हो. तर त्या पाण्यामध्ये थोडंसं मध घालायचं हं. आणि ते संपूर्ण मानेला लावायचंय. तर अच्छा. तुम्ही ते जितक्या वेळेला करत जाल तितक्या एक 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 लेअर त्याचा निघत जातो आपला ब्लॅक अरे हेअर. वा. आंघोळीच्या आधी 10-15 मिनिट लावा. बेस्ट. आंघोळीला हे करून टाक. छान. त्याच्यानंतर आपल्या इथेशी पण कोपऱ्याला पण काळं होतो, बऱ्याच जणांचं असतं ते तुमच्या नाही. तर टॅमॅटो जो असतो तर टॅमॅटो सुद्धा अर्धा आपण कापतो आणि आपल्याला तेवढा नको असतो, मग आपण तो फ्रीजमध्ये ठेवून देतो. मग त्याच्यापेक्षा तोच घ्या, त्याला थोडंसं चिरा द्या, त्याच्यातही थोडंसं मध टाका आणि तो हाताला सगळं घासून टाका, तरी चांगलं. म्हणजे बटाटा मानेला, टोमॅटो हाताला. हाताला. खूपच मग छान. आता एकदा स्किनचं पण सांगून देते. काकडी डोळ्याला. काकडी डोळ्याला. त्याच्यानंतर केळं असतं, त्या केळामध्ये आपण थोडंसं मध आणि कापूर टाकलं हं. तर चेहरा सुद्धा एकदम ग्लो, एकदम मध आणि facial कापूर कापराने जळणार नाही ना नाही स्किन आमची? नाही 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 बिलकुल नाही. ठीक आहे, ते झालंय छान. बस छान. आता काय करा, त्याला थोडं साईडला करायचं, कारण आपल्याला आता त्या तेलामध्ये आता हा खसखस, तीळ आणि खोबरं आपल्याला छान खमंग त्याच्यामध्ये भाजून घ्यायचे. बर. तर त्याच्यासाठी आपण काय करणार, एका बाजूला घालायचं. एका बाजूला जिथं तेल आहे थोडंसं त्याला आपण हलवूयात 1 मिनिटासाठी. हं. मग त्याच्यानंतर आपण तीळ घालूयात त्याच्यात. बर, याच्यातच घालायचं का? बघा किती सोपं, भांडी पण कमी लागतात, हो, तेल पण कष्ट कमी पण. लागतं, वेळ पण कमी लागतो. वेळ पण कमी लागतो. आता थोडं बघा छान खरपूस व्हायला लागली ती, त्याच वेळेला आपण तीळ पण घालूया. आता ते हलवून घेऊयात व्यवस्थित. आम्ही असं ऐकलंय तुमचा बराचसा वेळ किटी पार्टी मध्ये सुद्धा जातो म्हणे. किती तुमच्या मिस्टरांनी मला फोन करून सांगितलं. हो, हे खरंच असेल, सांगितलं असेल त्यांनी. आणि माझे ग्रुप खूप आहेत, त्याच्यामध्ये आमचा सिकेपी ग्रुप एक वेगळा आहे, एक आनंदी यात्रा म्हणून ग्रुप वेगळा आहे, हं. माझा किटी VCचा ग्रुप वेगळा आहे. बाबा, 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 बाबा. सोसायटीमध्ये पहिली VC चालू केली तेव्हा 76 मेंबर आमच्या पूर्ण बिल्डिंग मधले होते. काय हौशी आणि येतो तुम्ही. हो, मला असं सगळ्यांना एकत्र घेऊन एक असा काहीतरी छान बिझनेस करायचा आहे. मोदकाचं माझं स्वप्न तेच आहे की हा मोठ्या लेवलला आपण घेऊन जाऊयात. नक्की जाईल, नक्की जाईल. सुरुवात आता केलेली आहे आपण. आता कारण काय आता ह्याच्यानंतर तीळ पण छान ब्राऊन छान झाले झालेत. हा, आणि खसखस पण. आता आपल्याला ह्याच्यावरती ओलं खोबरं थोडं, ओलं सुकं नाही, खोबरं आहे, हा. सुकं आहे, सुकं. आता हे छान त्याच्यामध्ये हे करून घ्या, खोबरं आपण सगळं टाक. मी हॅलो. म्हणलं घ्या ना प्लीज, मी आपलं तुम्हाला मदत करत होतो. हो, खूप बरं वाटलं मला तुम्ही मदत करताय. घरी कोण करतं रोजच्या कोणीच जेवण? नाही मदत. अरे देवा. आणि माहितीये माझं आता सर रिटायर्ड झालेत ना, हा, मग ते तरी पण नाही करत. नाही करत. एक गोष्ट माझी की मी आता हा बनवला ना पदार्थ की तो हा. खूप प्रेमाने आणि मनापासून बनवते. हं. मग तो वाढल्यानंतर माझी अशी एक इच्छा असते हं. की तो केल्यानंतर पहिल्या घासाला बोलावं गरम गरम. जरा हा. की छान झालाय, कारण एवढी मेहनत केली. म्हणत नाहीत. माझा लेक आहे, त्याला माहिती आहे की मम्माला काय आवडतं. तो काही पदार्थ बनवला की खायच्या आधीच इथपर्यंत आल्यावरतीच ओरडून सांगतो, मम्मा 1 नंबर, एक सुंदर झाला, आणि मग तो खातो. आणि माझे मिस्टर 3-4 घास खाऊन झाल्यानंतर सांगतात